वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गजवदनमचिन्त्यं तीक्ष्णदंष्ट्रं त्रिनेत्रं बृहधर्मशेषं भूतिराजं पुराणम् अमरवरसुपूज्यं रक्तवर्णं सुरेशं पशुपतिसुतमेशं विघ्नराजं नमामि। येणाऱ्या आठवड्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभकामना। येणारा आठवडा गणपती गजानन तुमच्या विघ्नांचा नाश करू दे आणि तुम्हाला अधिक सुखाची आणि अधिक चांगल्या जीवनशैली असलेल्या जीवनाची प्राप्ती करून देवो अशी प्रार्थना गजाननाच्या चरणी करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो। तत्पूर्वी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की गेल्या आठवड्यात तुम्ही जे भरभरून कॉमेंट्स केल्यात, भरभरून तुम्ही लाईक शेअर आणि भरपूर काही केलं आणि भरपूर व्ह्यूज आले, जवळजवळ 25,000 व्ह्यूज आले माझ्या व्हिडिओना। अशीच तुमचं सहकार्य मला आवश्यक आहे। तुमच्या सहकार्यामुळेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा मला मिळत असते। तेव्हा ह्या व्हिडिओला देखील असाच व्हायरल करा। धन्यवाद। व्हिडिओला सुरुवात करतो। मेष ते मीन या 12 राशींचे दिनांक 20 जुलै ते 26 जुलै 2025 ह्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य। मेष राशीच्या जातकांना या आठवड्यात स्वतःच्या जीवनातील विविध अंगांना सामोरे जाताना नवे पैलू सापडणार आहेत। मनाच्या पातळीवर तुम्ही अधिक सजग आणि जागृत राहाल। तुमच्या योजनांबाबत तुम्ही अधिक गंभीर व्हाल आणि नेमकेपणाने विचार करत राहाल। आधी घेतलेल्या निर्णयाचे पुनरावलोकन कराल आणि त्यामध्ये काही बदल घडवण्याची वेळ आल्यास ते बदल देखील कराल। थोडासा मनात गोंधळ असला तरी तुमचा आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता यामुळे तुम्ही योग्य दिशा निवडाल। काही दिवस आत्ममंथनासाठी लाभदायक असतील। ही अंतर्गत हालचाल पुढील निर्णयासाठी शिस्तबद्धता घेऊन येईल। शरीराच्या दृष्टिकोनातून मेष राशीच्या जातकांना हा आठवडा तुलनेने स्थिर जरी असला तरी तुम्हाला अचानक थकवा जाणवू शकतो। विशेषतः डोळे, रक्तदाब, थकवा आणि पित्तदोषाशी संबंधित त्रास या आठवड्यात डोकंवर काढू शकतात। त्यामुळे नियमित झोप घ्या, पाणी पिण्याची योग्य सवय आणि आहारात थंड गुणधर्म असलेले पदार्थ यांचा समावेश ठेवा। योग आणि प्राणायाम ह्याचा सराव जरूर करा। हा या आठवड्यात फार आवश्यक आहे। आध्यात्मिकदृष्ट्या हा आठवडा अतिशय महत्त्वाचा असून तुम्हाला एखाद्या मंदिरात जाण्याची किंवा कोणत्याही देवतेच्या पूजेसाठी नवीन संधी मिळू शकते। जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा ह्या आठवड्यात ओम अंगारकाय नमः ह्या मंगळाचा जप जेवढा होईल तेवढा करा। त्याच्यामुळे तुम्हाला नवीन ऊर्जा मिळेल। मंगळ देवतेचा हा बीजमंत्र शक्यतो सकाळी जर 11 वेळा म्हटलात तर तुम्हाला तो मंगळ ग्रह उत्तम ऊर्जा देईल। मंगळवारच्या दिवशी शिवमंदिरात जाऊन तांब्याच्या लोट्यातून पाणी अर्पण केल्यास मनशांती मिळेल। तुमची आध्यात्मिक ऊर्जा तुम्हाला जीवनातील मानसिक संघर्षावर मात करण्याची प्रेरणा देईल। व्यावहारिकदृष्ट्या काही वेळा काही लोकांचा स्वभाव तुम्हाला थोडासा आक्रमक व असह्य वाटेल, पण हेच प्रसंग तुम्हाला संयम शिकवतील। तेव्हा पेशन्स ठेवा आणि जे बोलतील ते ऐकून घ्या, त्यावर विचार करा आणि मग तुमचा निर्णय द्या। करिअरच्या पातळीवर हा आठवडा काहीसा टेस्टिंग असू शकतो। तुम्हाला एखादी नवीन जबाबदारी मिळू शकते जी आधीपासून चाललेल्या कामात अडथळा पण आणू शकते, पण ह्या नव्या जबाबदारीतून काहीतरी नवीन शिकणार आहात। तुमचं निर्णय घेण्याचं सामर्थ्य वाढणार असून वरिष्ठांमध्ये तुमचं नाव असेल। व्यावसायिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी नवीन गिराईकं व नवीन करारासाठी चर्चा पुढे सरकेल। मात्र अंतिम निर्णय घेण्याआधी प्रत्येक अट आणि कायदे व नियम नीट वाचा। काही प्रोजेक्टमध्ये विलंब होईल पण त्याचे परिणाम सकारात्मक असतील। आर्थिकदृष्ट्या हा आठवडा तुम्हाला स्थिरतेकडे घेऊन जाणारा असून काही प्रलंबित पेमेंट्स या आठवड्यात तुम्हाला मिळू शकतात, म्हणजे जुनी येणी वसूल होऊ शकतात। काही लहान सहान खर्च देखील वाढू शकतात। विशेषतः घरातील उपकरणे किंवा वैद्यकीय गोष्टींवर गुंतवणूक करताना योग्य काळजी घ्या। खास करून सोनं आणि स्थावर मालमत्ता यामध्ये निर्णय घेताना जाणकारांचा सल्ला जरूर घ्या। कौटुंबिकदृष्ट्या तुम्हाला तुमच्या घरातील सदस्यांकडून आधार मिळणार असून ते तुम्हाला मानसिक पूर्ण सपोर्ट करतील, परंतु कुटुंबातल्या एखाद्या सदस्याचं आरोग्य हे या आठवड्यात काळजीचं कारण ठरू शकतं। जर तुम्ही विवाहित असाल तर जोडीदाराशी संवाद वाढवणं गरजेचं आहे। काही क्षुल्लक गोष्टी मोठ्या भांडणाचं रूप घेऊ शकतात। किंवा संयम ठेवा, डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवा। संयम पाळल्यामुळे तुमचाच विजय होईल। प्रिय व्यक्तीला वेळ द्या आणि तिच्या भावना समजून घ्या। या आठवड्यात तुमचं नातं अधिक बळकट होऊ
शकतं. जर तुम्ही थोडा वेळ स्वतःसाठी कमी आणि एकत्र क्षणांसाठी अधिक दिलात तर त्याचे चांगले सुपरिणाम तुम्हाला या आठवड्यात दिसू शकतात. या आठवड्यात संधी आणि आव्हान दोन्ही समान स्वरूपात असतील. जिथे एकीकडे नवे प्रस्ताव येतील तर तिथेच दुसरीकडे तुमचं धैर्य, संयम आणि शिस्त याची कसोटी लागणार आहे, हे देखील लक्षात ठेवा. पण या संघर्षातूनच एक नवा अनुभव तुम्हाला मिळेल आणि तेच तुम्हाला पुढे अधिक सामर्थ्यवान बनवतील. तुमची इच्छाशक्ती आणि प्रामाणिकपणा हे तुमचं बलस्थान ठरणार आहे. मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 9, शुभ रंग आहे तांबडा, शुभवार आहे मंगळवार आणि मेष राशीसाठी या आठवड्याचे शुभ दिनांक आहेत दिनांक 21, 24 व 25. मेष राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या मंगळवारी संध्याकाळी एखाद्या हनुमान मंदिरात जाऊन चमेलीच्या तेलाचा एक दिवा लावा आणि हनुमंताला एक पांढऱ्या रंगाचं फूल गुलाल लावून अर्पण करा आणि ओम भौमाय नमः हा जप त्या ठिकाणी 21 वेळा करा. त्यामुळे तुमचं मन, शरीर आणि तुमच्या आत्म्यावर मंगळ ग्रहाचा शुभ प्रभाव पडेल आणि शत्रुनाश, निर्णयशक्ती आणि तुमचं मनोबल वृद्धिंगत होईल. वृषभ रास, या आठवड्यात वृषभ राशीच्या जातकांना स्वतःच्या आतल्या भावविश्वासी संवाद साधण्याची नवीन संधी मिळणार आहे. तुमचं मन जरा शांत पण खोल विचारात गुरफटलं राहिलं. एखादी जुन्या आठवणींची साखळी पुन्हा उलगडली जाईल आणि भावनिक व आध्यात्मिक स्तरावर तुम्हाला अंतर्मुख करायला प्रवृत्त करेल. हे अंतर्मुख होणं तुमच्यासाठी आरोग्यदायी देखील ठरू शकतं. जर तुम्ही ते सकारात्मक ऊर्जेत रूपांतरित करण्यास यशस्वी झालात तर नक्कीच चांगले डिसिजन तुम्ही आठवड्यात घेऊ शकाल. तुम्हाला कोणते निर्णय घ्यायचे आहेत हे स्पष्ट जाणवेल, पण ते घेताना तुमच्यातच एक तडजोडीचा संघर्ष होऊ शकतो. मनात खूप काही बोलायचं असलं तरीही तुम्ही मौनम सर्वार्थ साधनम हीच भूमिका घ्या. किती राग आला तरी तो प्रकट करू नका. त्याच्यातच तुमचा लाभ आहे आणि तुमच्या कुटुंबाचा देखील लाभ आहे. शारीरिक दृष्टिकोनातून जरी कोणताही मोठा आजार जाणवत नसला तरी पचनसंस्थेसंबंधी त्रास, गोड खाण्याचे वाढलेले प्रमाण, वजन वाढ किंवा थकवा ह्या गोष्टी डोकंवर काढणार आहेत. पाणी कमी पिणं आणि चहा कॉफीवर अवलंबून राहणं यामुळे उष्णतेशी संबंधित त्रास वृषभ राशीच्या जातकांना या आठवड्यात होऊ शकतात. त्यामुळे आठवड्यातून 2दा फलाहार व दिवसातून एकदा माठातील पाणी, फ्रीजमधले नव्हे, उपयुक्त ठरेल. सूर्यप्रकाशात सकाळी चालणं किंवा हलका योगासनाचा सराव केल्यास तुम्हाला मनशांती आणि आरोग्य दोन्ही सुधारण्यास मदत मिळेल. आध्यात्मिक स्तरावर गुरुवारी एखाद्या विष्णू मंदिरात जाऊन विष्णू सहस्रनामाचं वाचन करा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. त्यामुळे तुम्हाला आरोग्य चांगलं राखण्यास मदत होईल व विष्णू देवतेची कृपा तुम्हाला प्राप्त होईल. तुम्हाला हे आठवड्यात जाणवेल की केवळ बाह्य प्रयत्नांनी नव्हे तर तुमची अंतर्गत शुद्धता, नम्रता आणि विश्वास यांचाही तुमच्या यशामध्ये मोठा वाटा आहे. अंतर्मुख होण्याच्या प्रवृत्तीतून काही नवीन संकल्प आणि दिशा सापडणार आहेत. व्यावहारिकदृष्ट्या तुम्ही लोकांशी सौम्य पण स्पष्ट संवाद साधाल. वाद होणार नाहीत पण निर्णयास विलंब होईल. कामाच्या ठिकाणी गोंधळात तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो कारण तुमचा स्थिरपणा व दुसऱ्यांची घाई ह्यामध्ये तुम्हाला समन्वय साधायचा आहे. तो समन्वय साधण्यास तुम्ही यशस्वी झालात तर विजय तुमचाच आहे. करिअरच्या दृष्टीने वृषभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाणार आहेत. तुमचा संयम, शिस्त आणि वेळेचं व्यवस्थापन वरिष्ठांच्या नजरेत येणार आहे. मात्र सहकाऱ्यांशी थोडा दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. शक्य असल्यास विनम्र राहा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही वेळ जुन्या क्लायंटशी संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी उपयुक्त आहे. ग्राहकांची अपेक्षा लक्षात घेऊन थोडे बदल केल्यास तुमचा फायदा होईल. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा सुरळीत राहणार असून खर्चाचे नियोजन योग्य केले तर बचत नक्की कराल. घरातील एखाद्या वस्तू खरेदीमुळे थोडा अनावश्यक खर्च होऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधण्याचा मोह होईल, परंतु त्यासाठी आधी सखोल माहिती घ्या. बँकेशी संबंधित कोणतेही व्यवहार करताना कागदपत्रांची नीट पडताळणी करा. कौटुंबिक दृष्टिकोनातून हा आठवडा सौहार्दपूर्ण असणार असून घरातील महिलांचा विशेष सल्ला तुम्हाला या आठवड्यात लाभदायक ठरेल. जोडीदाराशी सुसंवाद साधता येईल, परंतु काही जुन्या गोष्टी उफाळून आल्यास संयमाने हाताळा. प्रेमसंबंध असलेल्या व्यक्तींना हा आठवडा मैत्रीच्या बळावर अधिक मजबूत करावा लागेल. या आठवड्यातील प्रमुख संधी म्हणजे शांतपणे घेतलेले निर्णय, वरिष्ठांशी समजून घेतलेले संवाद आणि आंतरिक शुद्धीकरण. आव्हान म्हणजे संयमाचं कसब आहे. भावना न दाखवता
बाळगवता पुढे जाण्याची गरज असून अतिविचारात अडकण्याची तुमची प्रवृत्ती त्याच्यापासून मात्र दूर राहा. पण यावर मात करत तुम्ही एक सुसंवादी आणि भक्कम आठवडा घालवू शकाल. वृषभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 6. शुभ रंग आहे क्रीम कलर. शुभवार आहे शुक्रवार. आणि वृषभ राशीसाठी या आठवड्याचे शुभ दिनांक आहे दिनांक 21, 25 व 26 जुलै. वृषभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शुक्रवारी सकाळी एखाद्या गरीब महिलेला सुगंधी साबण व 1 मीटर शुभ्र रंगाचे कापड व 5 रुपयाचं नाणं दान करा. हा उपाय केल्यामुळे शुक्रग्रह तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्हाला मनशांती व आर्थिक लाभ मिळवण्यास मदत करेल. जमल्यास श्री लक्ष्मी नृसिंह कवच मिळाल्यास त्याचा 1 पाठ करा. त्यामुळे तुम्हाला अनपेक्षित स्थिरता मिळेल. मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात मानसिक चपळता आणि विचारातील वेग अधिक जाणवणार आहे. तुमचं मन अनेक कल्पनांनी भरलेलं असणार असून त्या सर्व कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याची उर्मीही प्रबळ असेल. मात्र या उत्साहात तुम्ही संयम राखणं गरजेचं आहे, नाहीतर गोंधळ होऊ शकतो. बुद्धी, भाषाशैली आणि संवाद ह्या तुमच्या बळावर तुम्ही अनेक लोकांना ह्या आठवड्यात प्रभावित कराल. अनेक गोष्टी एकाच वेळी हाताळण्याची तुमची क्षमता वाढणार आहे. मात्र त्यामुळे शारीरिक थकवा येणार नाही ह्याची योग्य ती काळजी घ्या. काही अपूर्ण गोष्टी या आठवड्यात पूर्ण कराल. मित्रमंडळींसमवेत संवाद साधाल, पण त्यामध्ये निसंशय व संयम ठेवणं आवश्यकता आहे. शारीरिक दृष्टिकोनातून तुमची ऊर्जा चांगली राहणार आहे, पण एकाच जागी खूप वेळ बसल्याने तुम्हाला मणक्याचा त्रास व खांद्यामागचा ताठरपणा व डोळ्यातील थकवा जाणू शकतो. दर 2 तासांनी हालचाल करा आणि 1-1 ग्लास पाणी प्या. आहारात थोडा थंड असलेले पदार्थ वाढवा, जसे की फळ, ताक, खजूर, ओट्स हे तुम्हाला या आठवड्यात फायदेशीर ठरतील. उशिरा झोपण्याची सवय सुधारल्यास मानसिक आरोग्य चांगले राहील. आध्यात्मिकदृष्ट्या हा आठवडा मिथुन राशीच्या जातकांना एक वेगळी अंतर्गत शांती देईल. तुम्हाला वाचनाची गोडी लागेल. एखादं धार्मिक पुस्तक पूर्ण करावंसं वाटेल. ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर फक्त 11 वेळा जप केल्यास तुमचं अंतर्मन स्थिर राहील. बुधग्रह तुमच्या राशीचा अधिपती असल्यामुळे बुधवारी विशेष उपासना लाभदायक ठरेल. मनाची चंचलता कमी होईल आणि आत्मविश्वासात वाढ होईल. व्यावहारिक पातळीवर तुम्ही लोकांशी सहज संवाद साधू शकाल. तुमचा शब्दप्रभाव आणि बोलण्याची शैली लोकांना आकर्षित करेल. ज्या लोकांशी पूर्वी तुमचे मतभेद झालेले आहेत त्यांच्याकडूनही तुम्हाला या आठवड्यात सहयोग मिळणार आहे. विशेषतः सोशल मीडिया, जाहिरात, पब्लिक रिलेशन, एज्युकेशन किंवा कन्सल्टिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांना या आठवड्यात नवीन संधी मिळतील. जे विद्यार्थी मिथुन राशीचे आहेत त्यांना एखादी स्पर्धा, स्कॉलरशिप किंवा इंटरव्ह्यूची नवीन संधी लाभू शकते. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा नवीन दालन उघडणारा असून तुम्ही जुन्या कामात सुधारणा करून नवीन दिशा प्राप्त करून द्याल. बॉस किंवा सिनियर्स तुमच्यावर लक्ष ठेवतील आणि योग्य वेळी तुम्हाला संधी देखील देतील. मात्र अति आत्मविश्वासामुळे हातून काही चुका घडणार नाहीत याची देखील काळजी घ्या. आपल्या मर्यादा ओळखून वागा, त्याच्यातच तुमचं रहस्य दडलेलं आहे. व्यवसायात काम करणाऱ्यांनी मार्केट ट्रेंड लक्षात घेऊन लवकर बदल करावेत. क्लायंट्सना वेळेवर उत्तर द्या, त्याचा योग्य फायदा होईल. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असून उत्पन्नाचे नवे स्रोत मिथुन राशीच्या जातकांना या आठवड्यात सापडू शकतात. पण काही अनपेक्षित खर्च देखील येऊ शकतात. विशेषतः मोबाईल, इंटरनेट, वैद्यकीय तपासण्या किंवा प्रवासासंबंधी खर्च अधिक होतील. खर्चाच्या बाबतीत जोडीदाराशी पारदर्शकता ठेवा. त्यांचा योग्य वेळी योग्य सल्ला घ्या. लॉटरी, ट्रेडिंग किंवा वेगवान कमाईच्या गोष्टींपासून स्वतः दूर राहा आणि कुटुंबातील सदस्यांना देखील दूर राहण्यास मदत करा. कौटुंबिक पातळीवर संवाद सुरळीत राहणार असून भाऊ बहिणींशी चांगलं नातं प्रस्थापित कराल. काही जुन्या गैरसमज ह्या आठवड्यात मिटतील. जर तुम्ही विवाहित असाल तर जोडीदाराच्या मनातील भावना समजून घ्या. प्रेमात असणाऱ्यांसाठी हा आठवडा नातं बळकट करण्यासाठी आहे. नवं नातं जोडताना थोडा वेळ घेणं गरजेचं आहे. फार चटकन कुठलाही नव्या नात्याशी संबंधित निर्णय घेऊ नका. या आठवड्यातील संधी म्हणजे संवादातून यश, जुनी संकल्पना पुन्हा सुरू करणं आणि नवे व्यावसायिक संपर्क. आव्हान म्हणजे अतिउत्साहामुळे अपूर्णता येईल. वेळेचं नियोजन न होणं आणि भावनांवर नियंत्रण नसणं ह्या गोष्टीमुळे तुमचं नुकसान होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. पण जर तुम्ही संयम, कल्पकता आणि प्रामाणिकपणा ठेवलात तर तुम्ही नक्कीच ह्या आठवड्यात चांगले चमत्कार घडवू शकाल आणि त्यामुळे तुम्हाला नवीन मित्र देखील मिळतील आणि वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील.
मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5, शुभ रंग आहे हिरवा, शुभ वार आहे बुधवार व मिथुन राशीसाठी या आठवड्याचे शुभ दिनांक आहे दिनांक 23, 24 व 25 जुलै. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी सकाळी किंवा संध्याकाळी तुळशीपुढे गोड तेलाचा दिवा लावा व एक नारळ अर्पण करा आणि ओम बुधाय नमः या मंत्राचा 21 वेळेला जप करा. त्यामुळे तुमच्या वाणीतील दोष कमी होऊन तुमची निर्णयक्षमता वाढेल आणि व्यापारिक यश आणि मानसिक शांतता लाभेल. कर्क राशीच्या व्यक्तींना भावनात्मक स्थैर्य आणि व्यावहारिक स्पष्टता यांचा समतोल राखण्याची आठवड्यात आवश्यकता आहे. मनात असंख्य विचारांचे वादळ असेल. काही जुने अनुभव त्रास देतील, पण त्याच अनुभवातून नवीन शिकवणही मिळेल. मन संवेदनशील असले तरी ह्यावेळी निर्णय अधिक ठामपणे घ्यावे लागतील. घर, कुटुंब व आप्तस्वके यांच्या संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण होतील, ज्यामुळे थोडा भावनिक संघर्ष देखील होईल. परंतु तुम्ही जर शांतचित्ताने ह्या गोष्टी हाताळल्यात तर तुमचं व्यक्तिमत्व अधिक मजबूत होईल. आत्मभान वाढवण्याचा आणि स्वतःला समजून घेण्याचा हा आठवडा आहे. शारीरिक पातळीवर पचनसंस्था, छातीतील जडपणा, अपचन, आम्लपित्त किंवा सर्दी खोकल्यासारख्या त्रासामुळे या आठवड्यात तुम्हाला त्रास होऊ शकतो. विशेषतः रात्री उशिरा खाणं, गोड किंवा मैद्याचे अन्नपदार्थ खाणं यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. तेव्हा ह्या गोष्टींपासून ह्या आठवड्यात दूर राहा. कधीकधी मानसिक चिंता देखील शरीरावर परिणाम करू शकते. म्हणून दिवसातून किमान 15 मिनिटे प्राणायामाचा सराव करा. सकाळी चालणं, पाण्याचं योग्य प्रमाण शरीरामध्ये मेंटेन करणं आणि सात्विक आहाराला प्राधान्य देणं हे तुम्हाला या आठवड्यात उत्तम ऊर्जा व चांगलं आरोग्य प्रदान करणार आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून सांगायचं तर कर्क राशीच्या जातकांना ओम नमः शिवाय हा शिवाचा षडाक्षरी मंत्र अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्याचा होईल तेवढा किमान रोज 21 वेळा जप करा. त्यामुळे तुम्हाला भावनिक स्थिरता मिळणार असून सोमवारच्या दिवशी पांढऱ्या फुलांनी तुम्ही जर शिवाचं पूजन केलं तर तुम्हाला मनशांती मिळेल. घरात गंगाजल शिंपडल्यास नकारात्मकता दूर होईल आणि सकारात्मक वातावरणाचा लाभ होईल. या काळात देवघराची स्वच्छता, शांतपणे ध्यानधारणा करणे ह्या गोष्टी तुमच्यासाठी हितावह ठरणार आहेत. व्यवहारात तुम्ही थोडे सावध राहिलात तर चांगले संबंध टिकतील. अनावश्यक भावना दाखवण्याच्या ऐवजी मोकळ्या संवादातून विश्वास प्रस्थापित करा. सहकाऱ्यांशी किंवा कुटुंबियांशी संवाद साधताना स्पष्टता ठेवा, नाहीतर गैरसमज वाढू शकतात. तुमच्यातील दयाळू वृत्ती हीच तुमचं बलस्थान ठरणार आहे, पण त्याचा अतिरेक करू नका. तुमची LOC म्हणजे लाईन ऑफ कंट्रोल ओळखूनच त्याप्रमाणे समोरच्यांना मदत करा. कर्क राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात करिअरच्या बाबतीत स्थिर प्रगतीचा अनुभव येईल. ज्यांना सरकारी नोकरी किंवा शिक्षण क्षेत्राशी संबंध आहे त्यांच्यासाठी नवे प्रस्ताव येतील. जुन्या प्रोजेक्टमधून समाधानकारक काम मिळेल. मात्र काही ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद होणार आहेत, पण ते टाळलेले बरे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ थोडा धोका पत्करून पुढे जाण्याचा आहे, मात्र आपली मर्यादा ओळखूनच धोका पत्करा. नवीन भागीदारी करताना व्यवहारात स्पष्टता ठेवा. आर्थिक पातळीवर बचतीकडे लक्ष देणं आवश्यक आहे. ह्या आठवड्यात काही अनपेक्षित खर्च जसे की घर, दैनंदिन गरजा, औषधे किंवा मुलांच्या संदर्भातील खर्च ह्या आठवड्यात वाढू शकतात. तेव्हा त्याचे आधीच नियोजन करून ठेवा. पैशाची देवघेव करताना कोणावरही अंधश्रद्धा ठेवू नका. काही जुने कर्ज फेडण्यासाठी ह्या आठवड्यात तुम्हाला नवीन संधी मिळतील. गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य नाही आहे, तेव्हा ह्या आठवड्यात शक्यतो नवीन कोणतीही गुंतवणूक करू नका. कौटुंबिक संबंधामध्ये कर्क राशीच्या जातकांना काही वेगळा अनुभव ह्या आठवड्यात येईल. जर तुम्ही विवाहित असाल तर जोडीदाराशी भावनिक संवाद वाढवा. जोडीदाराच्या मनात काय चाललं आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा. जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर एकमेकांसोबत अधिक सहानुभूती ठेवा. काही जुन्या गोष्टी नात्यांमध्ये अडथळा निर्माण करू शकतात, पण योग्य वेळी संवाद साधल्यास त्या सहज मिटणार आहेत. या आठवड्यातील संधी म्हणजे आत्मपरीक्षण, नात्यातील समजूत आणि नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी ठेवा. आव्हान म्हणजे भावना हाताळताना आलेली दडपणं आणि आर्थिक व्यवहारातील गोंधळ. संयम समजून घ्या आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय हेच कर्क राशीच्या जातकांना या आठवड्यात त्यांचे प्रमुख अस्त्र ठरणार आहे. कर्क राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2, शुभ रंग आहे पांढरा शुभ्र,
शुभवार आहे सोमवार व कर्क राशीसाठी आठवड्याचे शुभ दिनांक आहेत दिनांक 22, 23 व 25 जुलै. कर्क राशीसाठी विशेष उपाय: येत्या सोमवारी एखाद्या नदीजवळ जाऊन पाण्यात थोडं केशर, दूध व 1 चमचा साखर टाका आणि ओम सोमाय नमः या मंत्राचा 11 वेळेला जप करा. हा उपाय तुम्हाला भावनिक स्थैर्य, घरातील शांतता व चंद्रदोष शांती प्रदान करेल. सिंह राशीच्या जातकांना या आठवड्यात स्वतःची ओळख, प्रतिष्ठा आणि अधिकार याविषयी अधिक जागृत राहणं गरजेचं आहे. समाजात आणि कुटुंबात आपली भूमिका काय आहे यावर विचार करण्याची वेळ या आठवड्यात तुमच्यावर येणार आहे. तुमच्यात आत्मविश्वास भरपूर आहे, पण त्याचा अतिरेक झाला तर त्याचे विपरीत परिणाम होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या. तुमचं वागणं प्रभावी असेल, पण इतरांचं ऐकणं देखील आवश्यक आहे. हे लक्षात ठेवूनच त्याप्रमाणे समोरच्यांशी वाद संवाद जे काही करायचे ते हे लक्षात ठेवूनच करा. सर्जनशील विचारसरणी, नेतृत्व गुण आणि स्पष्टपणे भूमिका मांडण्याची क्षमता यामुळे तुम्ही इतरांमध्ये उठून दिसाल. तुम्हाला पुढाकार घेण्याची संधी देखील मिळेल आणि त्याचा तुम्ही योग्य उपयोग देखील करून घ्याल. शारीरिकदृष्ट्या आठवडा ऊर्जा देणारा असला तरी हृदयविकार, रक्तदाब, डोकेदुखी किंवा थकवा या संबंधात तुम्हाला जर काही त्रास असेल तर त्याकडे विशेष लक्ष द्या. विशेषतः जे सिंह राशीचे व्यक्ती वयाची 45 किंवा 50च्या पुढे आहेत त्यांनी आपली नियमित तपासणी करून घ्या. हॉटेलिंग, तेलकट तुपकट अन्न आणि झोपेच्या वेळेत झालेले बदल यामुळे तुमची स्लीप सायकल कोलमडू शकते. दररोज किमान 7 तास झोप तुमच्या शरीराला आवश्यक आहे. सकाळी सूर्यप्रकाशात काही वेळ शांत बसणं आणि नाभीच्या आसपास हलकी प्राणायाम साधना केल्यास म्हणजे रामदेव बाबांचा प्रसिद्ध पोटाचा व्यायाम तुम्हाला ह्या आठवड्यात केल्यास तुमचं आरोग्य सुधारणार आहे. आध्यात्मिक पातळीवर हा आठवडा सिंह राशीच्या जातकांना आत्मप्रकाशाच्या दिशेने एक नवीन पाऊल पुढे टाकण्यासाठी प्रवृत्त करेल. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा रोज 11 वेळा जप केल्यास तुम्हाला विष्णूची कृपा प्राप्त होईल आणि सूर्यभगवान देखील तुमच्यावर प्रसन्न होतील. आध्यात्मिक पातळीवर हा आठवडा सिंह राशीच्या जातकांना आत्मप्रकाशाच्या दिशेने एक नवीन पाऊल पुढे टाकण्याची संधी प्राप्त करून देईल. ओम नमो भगवते रुद्राय नमः हा मंत्र रोज 11 वेळेला जपल्यास तुम्हाला सूर्यदेवतेची कृपा प्राप्त होईल. किमान रविवारी तरी ह्याचा किमान 11 वेळा जप करा. रविवारी जमल्यास सूर्यनमस्कार घातल्यास तुमची आत्मशक्ती वाढेल. स्वतःच्या वागणुकीचा आरसा समोर ठेवण्यासाठी हा काळ योग्य आहे. तुम्ही किती लोकांवर प्रभाव टाकता ह्यापेक्षा तुमचा खरा प्रभाव कुठे आणि कोणावर पडतो याबाबत अंतर्मुख होऊन विचार करा. व्यवहारात तुम्ही स्पष्ट बोलाल, पण कधीकधी ती स्पष्टता दुसऱ्यांना त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे संवाद करताना शब्दांची निवड फार महत्त्वाची आहे. एखाद्या नात्यात यश किंवा मान मिळवण्यासाठी तुम्ही एखादी बाब गुप्त ठेवण्याचा विचार कराल, पण सत्याला कायमच अधिक आधार मिळतो हे लक्षात ठेवा. नवीन ओळखी निर्माण होतील. कोणी जुनं व्यक्तिमत्व परत तुमच्या जीवनात येऊ शकतं. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा महत्त्वाचा असला तरी तुम्हाला नवीन प्रोजेक्ट मिळणार आहेत. त्याचे जबाबदारीने काम पूर्ण करा. वरिष्ठांचे कौतुक होईल, पण त्याचबरोबर जबाबदारी देखील वाढणार आहेत याचं भान ठेवा. तुम्हाला फ्रंट लाईनवर काम करावं लागेल. यशाची पातळी वाढत असल्याने काही सहकाऱ्यांमध्ये तुमच्याबद्दल मत्सर निर्माण होऊ शकतो, पण त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी तुमचं नम्रतेने वागणं बदलू नका. नवे करार, नव्या मीटिंग्स फायदेशीर ठरतील. व्यवसायात काम करणाऱ्यांसाठी नवीन भागीदारी किंवा विस्ताराच्या नवीन संधी मिळतील. आर्थिक पातळीवर सिंह राशीच्या जातकांना हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असणार असून तुमच्याकडे काही जुने प्रकल्प किंवा कर्ज या आठवड्यात निकाली निघू शकतात. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे, परंतु त्याबरोबरच खर्च देखील वाढणार आहेत. विशेषतः घरगुती खर्च, कर्ज फेडणे किंवा सन्मानासाठी होणाऱ्या खर्चावर अधिक खर्च ह्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. तेव्हा त्याबाबत आधीच नियोजन करून त्याची रचना, त्याचा आराखडा तयार करून ठेवा. कौटुंबिक संबंधात सौहार्द टिकून राहणार असून काही निर्णय तुम्हाला एकट्यालाच घ्यावे लागणार आहेत, पण ते घेताना इतरांचा आदर ठेवा. जोडीदाराला विशेष साथ द्या. त्यांच्या भावना समजून घ्या. मुलांसोबत वेळ घालवा.
जर तुमचं नातं नव्याने सुरू होणार असेल तर त्यात स्थैर्य येईल. काही जुन्या नात्यातील कटुता समजुतीने मिटवता येईल. त्या आठवड्यातील सिंह राशीच्या जातकांना नवीन संधी म्हणजे समाजात नवीन ओळख निर्माण करणं, आपली प्रतिष्ठा वाढवणं आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी हा आठवडा शुभकारक ठरणार आहे. आव्हान म्हणजे अहंकार, अति आत्मविश्वास आणि भावनिक संवादाचा अभाव, संयम, समजूत आणि सन्मान यांचा संगम हे ह्या आठवड्याचं तुमचं यशाचं गुपित असणार आहे. आव्हान म्हणजे अहंकार, अति आत्मविश्वास नव्हे, भावनिक संवादाचा अभाव असल्यास ह्याचे फटके तुम्हाला बसतील. संयमित काम करा, समजून घ्या आणि सन्मान आणि संगम ह्यांच्या यशाचं गुपित हेच तुमच्या आठवड्याचे यशाचे रहस्य असेल. सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1, शुभ रंग आहे केशरी व सोनेरी, शुभवार आहे रविवार व सिंह राशीसाठी या आठवड्याचे शुभ दिनांक आहे दिनांक 21, 24 व 26 जुलै. सिंह राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या रविवारी 12 सूर्यनमस्कार घाला व तांब्यात जलामध्ये थोडंसं केशर, लाल फूल व गूळ टाकून सूर्याला अर्घ्य द्या व जपा कुसुम संकाशम काश्यपेयम महद्युतीम तमोरीम सर्व पापघ्नम प्रणतोस्मी दिवाकरम या मंत्राचा 11 वेळेला जप करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास, तुमची मानप्रतिष्ठा, तुमची आत्मशक्ती आयुष्याला एक नवीन झळाळी देण्यास प्रवृत्त होईल. कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात तारतम्याने आणि अचूक नियोजनाने पुढे जाणे आवश्यक आहे. तुमचं मन थोडं स्थिर राहील, पण त्याचवेळी तुम्हाला प्रत्येक गोष्टीत पूर्णता आणि परिपक्वता हवी असल्याने तुम्ही स्वतःवर अधिक ताण घ्याल. हेच तुमचं बलस्थान आहे, पण ते थोडं मवाळ केलं नाही तर मनशांती गमावू शकता. म्हणजेच परफेक्शनच्या मागे धावू नका. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करणं हे तुमचं वैशिष्ट्य आहे, पण कधीकधी हे जास्त होणार नाही ह्याची देखील काळजी घ्या. त्यामुळे तुमच्या हातून एखादी संधी निसटून जाणार नाही हे देखील बघा. हा आठवडा तुम्हाला दाखवेल की पूर्णता आणि समयसूचकता यांचा योग्य समतोल साधणं किती आवश्यक आहे. शारीरिक दृष्टिकोनातून पचनसंस्था, आतड्यांचे विकार, ॲसिडिटी किंवा कफासारखे त्रास तुम्हाला या आठवड्यात जाणवू शकतात. मैद्याचे किंवा बाहेरील अन्न शक्यतो टाळलेलं बरं. यकृत व पचनक्रिया सशक्त ठेवण्यासाठी तुम्ही लिंबू सरबत, त्रिफळा चूर्ण किंवा आवळा रस घेणं उपयुक्त ठरेल. व्यायामाच्या आळशीपणामुळे सायटिका किंवा पाठदुखीचा त्रास या आठवड्यात डोकं वर काढू शकतो. हलकं चालणं किंवा योगासने उपयोगी ठरतील. नियमित झोप आणि वेळेवर जेवणं आवश्यक आहे. आध्यात्मिकदृष्ट्या कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात बुधग्रहाचा प्रभाव अधिक जाणवणार आहे. बुध चंचल आणि बुद्धिमान ग्रह आहे, त्यामुळे तुमचं मन अनेक दिशांनी धावेल. ध्यान, जप आणि नियमित पवित्र वाचनातून तुमचं मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. ओम ऐं ह्रीं श्रीं क्लीं बुधाय नमः हा मंत्र रोज किमान 21 वेळेला जप करा. घरात तुळस किंवा स्फटिक ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि सकारात्मक ऊर्जेतून तुम्हाला त्याचा चांगला प्रभाव जाणवेल. दिवसभरात 5 मिनिटे मौन ठेवल्यास तुम्हाला मानसिक ऊर्जा मिळेल. व्यावहारिकदृष्ट्या तणावाखाली निर्णय घेण्याऐवजी नियोजनपूर्वक वाटचाल करा. तुमचं कार्यक्षेत्र सुदृढ असेल. इतरांचा सल्ला ऐकणं जरी कमी प्रमाणात असलं तरी स्वतःच्या निर्णयावर ठाम राहणं हे तुम्हाला ह्या आठवड्यात यशकीर्ती संपदा प्राप्त करून देईल. मित्रमंडळीतून काही नवीन दिशा मिळू शकते, पण सर्व माहिती पूर्ण मिळाल्याशिवाय कुठलीही कृती करू नका. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा कन्या राशीच्या जातकांना महत्त्वाचा ठरणार असून तुम्ही मागे दिलेले प्रस्ताव आता पूर्णतेच्या दिशेने वाटचाल करत आहेत. एखादी जुनी जबाबदारी पुन्हा मिळू शकते, ती ह्यावेळी यशस्वीरित्या पार पाडाल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नव्या ग्राहकांशी संपर्क होईल. संगणक, लेखन, वित्त, शिक्षण, वैद्यकीय क्षेत्रात असलेल्या कन्या राशीच्या जातकांना महत्त्वाच्या संधी या आठवड्यात मिळणार आहेत. नवीन टेक्नॉलॉजी किंवा कार्यपद्धती शिकण्याची देखील ही योग्य वेळ आहे. आर्थिक पातळीवर विचारपूर्वक निर्णय घेणं आवश्यक असून एखाद्या जुन्या पैशासंबंधी अडचण सोडवण्यासाठी हा काळ योग्य आहे. पण यावेळी कोणालाही आर्थिक मदत करताना कायदेशीर कागदपत्रे बघा. घरात एखादी मशीन, उपकरण किंवा दुरुस्ती यावर खर्च होऊ शकतो. गुंतवणूक करताना दीर्घकालीन परिणाम लक्षात घ्या, म्हणजेच लॉंग टर्म गुंतवणूक करा. कौटुंबिक जीवनात काही विसंवाद संभवतो, विशेषतः भावंडांशी किंवा वृद्ध सदस्यांशी. तुमचं शांत मन आणि समजूतदार वागणं ह्यामुळे वातावरण निवळण्यास मदत होईल. विवाहित व्यक्तींसाठी हा काळ जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचा आहे.
प्रेमसंबंधातील व्यक्तींना संवाद वाढवणं आवश्यक आहे. संकोच टाळा व नात्यांमध्ये स्पष्टता ठेवा, त्यामुळे गैरसमज दूर होतील व तुमचे संबंध अधिक दृढ होतील. कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यातील संधी म्हणजे तुमचं काटेकोर नियोजन, कामातील शिस्त आणि वेळेचं भान. यामुळे तुम्ही या आठवड्यात जास्तीत जास्त यशस्वी व्हाल. आव्हान म्हणजे मनातील असुरक्षितता समजून घेऊ नका. खूप विचार करून निर्णय विलंबित करणं आणि इतरांवर अविश्वास दाखवणं तुम्हाला धोकादायक ठरू शकतं. पण जर तुम्ही तुमच्या आत्मविश्वासावर ठाम राहिलात आणि योग्य मार्ग निवडलात तर यश तुमचंच असेल. कन्या राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5, शुभ रंग आहे पेरू रंग व गुलाबी रंग व शुभवार आहे बुधवार. व कन्या राशीसाठी आठवड्याचे शुभ दिनांक आहेत दिनांक 22, 24 व 25 जुलै 2025. कन्या राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय: येत्या बुधवारी पांढऱ्या फुलांचा हार गणपतीच्या मंदिरात अर्पण करा व 21 दुर्वा गणपतीला अर्पण करा व ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. यामुळे तुमच्यातील बुधग्रहाशी संबंधित दोष निर्माण जे झालेले आहेत ते दूर होऊन निर्णयातील गोंधळ, वाणीचे दोष आणि नातेसंबंध सुसंगत ठेवण्यासाठी बुधग्रह तुमच्यावर आपली कृपा दाखवेल. तुळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात स्वतःच्या मूल्यव्यवस्था, आत्मविश्वास आणि सामाजिक जबाबदाऱ्या ह्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. काही महत्त्वाच्या निर्णयाची वेळ जवळ येणार आहे. विशेषतः वैयक्तिक संबंध, व्यवसाय किंवा कुटुंबातील भूमिका संदर्भात शुक्राचा प्रभाव अष्टम भावातून असल्यामुळे भावनिक गूढता, आकर्षण आणि अंतर्मनाचा प्रवास अधिक तीव्र होणार आहे. आपण जे आतून आहात त्याचं प्रतिबिंब आता समाजात दिसणार आहे. त्यामुळे आपलं कथनी आणि करणी यामध्ये कुठलाही फरक ठेवू नका. खरेपणाने वागा आणि दिखाव्याच्या जीवनापासून दूर राहा. दिखाव्याचे आयुष्य जगू नका. शारीरिकदृष्ट्या पचनसंस्था, त्वचा, प्रजनन संबंधी गोष्टी आणि हार्मोनल असंतुलन याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. शुक्र आणि राहू दोन्ही एकत्र आले तर मिठाई, लोणचं आणि अधिक साखर किंवा तेलकट अन्न टाळणं हिताचं ठरेल. पुरेसं पाणी प्या. कोमट दुधात हळद टाकून प्या. रात्री शांत झोप घ्या, त्यामुळे तुमचं शरीर सुदृढ राहील. मनाच्या पातळीवर आपण जरा अस्वस्थ किंवा अंतर्मुख होऊ शकता, पण हे अंतर्मनाचं विश्लेषण फायदेशीर ठरेल. ध्यान, जप किंवा भावनिक लिखाण ह्याचा उपयोग करून घ्या. घरात शांततेसाठी गुलाब, चंदन किंवा कर्पूर रोज लावा. घरातील वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद घेणं आवश्यक आहे. विशेषतः माता भगिनींचे आशीर्वाद घ्या. घरात तुमची आई असेल, घरात तुमची पत्नी असेल, त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करून ज्या ज्यावेळी आवश्यक आहे त्यावेळी त्यांचा सल्ला महत्त्वाच्या ठिकाणी जरूर घ्या. व्यावसायिक आणि सामाजिक जीवनात संयम ठेवा. कुणालाही तुमच्या हातून कोणाचीही फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या. स्वतःही गोड बोलण्याच्या जाळ्यात अडकू नका. राहू बोलण्यात तुमची फसवणूक निर्माण करू शकतो, त्यामुळे तुमचे शब्द निवडून वापरा. एखाद्या गुप्त कामात सहभागी होण्याची शक्यता आहे. ते नैतिकदृष्ट्या योग्य आहे का हे तपासून घ्या. जर वकिली, सल्लागार किंवा जीवन विमा व्यवसायात असाल तर ह्या आठवड्यात तुम्हाला विशेष यश मिळेल. करिअरच्या बाबतीत बुध आणि सूर्याच्या 10व्या भावातील युतीमुळे मोठं नाव होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचे तुमच्यावर विशेष लक्ष असेल, त्यामुळे मेहनत करत राहा. तुम्ही जर सोशल मीडिया, पत्रकारिता किंवा लेखन क्षेत्रात असाल तर हा आठवड्यात तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. नोकरीत पदोन्नतीसाठी योग्य संधी मिळतील. व्यवसायात मार्केटिंग, ब्रँडिंग किंवा गुप्त डील यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आर्थिक दृष्टिकोनातून ह्या आठवड्याची सुरुवात तुळ राशीच्या जातकांना थोडी गोंधळात टाकणारी असली, पण शुक्र आणि मंगळाच्या शुभदृष्टीनं तुम्ही अचानक लाभ ह्या आठवड्यात मिळू शकतात. जुनी गुंतवणूक किंवा इन्शुरन्समधून रक्कम मिळण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. सट्टा, ट्रेडिंग ह्यापासून स्वतःला दूर राहा. प्रलोभनापासून दूर राहा. महिलांनी, विशेषतः ज्या तुळ राशीच्या महिला आहेत त्यांनी दागिने विकत घेताना योग्य ती तपासणी करूनच व्यवहार करा. कौटुंबिक जीवनात आधीच्या काळातील काही मुद्द्यांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. नवरा बायको यांच्यात जुने विषय पुन्हा चर्चेत येतील, पण त्याचवेळी सकारात्मक संवादाने ते मिटवण्याचा प्रयत्न करा. मुलांबद्दल थोडी काळजी वाटू शकते, पण त्यांच्यावर विश्वास ठेवा. प्रेमसंबंधासाठी हा काळ गोडसर आहे, पण तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपाने
तुमच्या वैवाहिक जीवनात गैरसमज निर्माण होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या आणि त्याप्रमाणे आपल्या जोडीदाराशी संवाद ठेवा. या आठवड्याचं प्रमुख बळ आहे गुप्त यश, अधिकारांची पुनर्प्राप्ती आणि अंतर्मनाचा प्रकाश. आव्हान म्हणजे तुमचं भावनिक स्थैर्य, त्याच्यापासून दूर राहा. गोंधळलेल्या बोलण्यामुळे नात्यामध्ये अंतर निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. जर संयम, सजगता आणि साधेपणा ठेवलात तर हा आठवडा तुम्हाला अनेक पातळ्यांवर नवीन यशकीर्ती संपदा प्राप्त करून देईल. तुळ राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 6, शुभ रंग आहे आकाशी निळा, शुभवार आहे शुक्रवार व शुभ दिनांक आहेत 21, 24 व 26 जुलै. तुळ राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शुक्रवारी घरातील सौंदर्य वस्तूंना जसे की आरसा, देवघर, दरवाजे यांना गंगाजल टाकून स्वच्छ करा आणि ओम द्राम द्रीम द्रौं 6 शुक्राय नमः हा मंत्र रोज 16 वेळा जप करा. यामुळे शुक्राची कृपा तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्या नात्यामध्ये सौंदर्य व प्रेम निर्माण होईल व आर्थिक यश देखील मिळेल. वृश्चिक राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. भावनांवर नियंत्रण ठेवा आणि मंगळाच्या शुभस्थितीमुळे अनेक गोष्टी तुमच्या बाजूने होण्याची शक्यता आहे. पण राहूच्या पंचम भावातील उपस्थितीमुळे गोंधळ निर्माण होण्याची शक्यता देखील आहे. कोणतेही निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका, तारतम्य ठेवून घ्या. तुम्ही संयम ठेवलात तर ह्या आठवड्यात मोठे बदल तुमच्या फायद्याचे ठरणार आहेत. शारीरिक दृष्टिकोनातून शरीरातील उष्णता, रक्तदाब, पित्तदोष व थकवा जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे वृश्चिक राशीच्या जातकांनी ह्या आठवड्यात योगासनं, प्राणायाम ह्यापासून स्वतःला दूर ठेवू नका. भरपूर पाणी प्या. जंक फूड आणि अधिक मसालेदार पदार्थ खाणं टाळा. शरीरावर चपळतेने काम करीत राहिल्यास थकवा कमी होईल आणि ऊर्जेचा सकारात्मक वापर होईल. विशेषतः ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी रोज किमान अर्धा तास चालण्याचा व्यायाम नक्की करा. मानसिक पातळीवर तुम्ही काहीसे अंतर्मुख होणं गरजेचं आहे. बुध आणि सूर्य नवम भावात असल्यामुळे तुम्हाला आध्यात्मिक साहित्य, धार्मिक ग्रंथ किंवा योगशास्त्र यामध्ये आकर्षण वाटेल. यावेळी गुरु किंवा ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला अमूल्य ठरेल. ध्यान, मंत्रजप आणि धार्मिक स्थळांना भेट दिल्यामुळे तुमच्या मनाला एक वेगळी शांती या आठवड्यात मिळेल. कुटुंबात काही जबाबदाऱ्या अचानक अंगावर पडू शकतात, विशेषतः मातेसंबंधी जबाबदारी किंवा घरातील वडीलधाऱ्यांचे आरोग्य. शनीचा प्रभाव येथे गंभीर असल्यामुळे घरगुती प्रश्नांवर गांभीर्याने विचार करा. घरात वाद होऊ नये यासाठी मौनम सर्वार्थ साधनम हे ब्रीज समोर ठेवा. प्रेमसंबंधांमध्ये राहूमुळे संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. जर नवनातं सुरू झालं असेल तर काही गैरसमज होऊ शकतात. जुनी नाती डळमळीत होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या. प्रामाणिकपणे ठेवलात तर नातं टिकण्यास मदत होईल. विवाहित लोकांनी जोडीदाराशी स्पष्ट संवाद ठेवा. कुठल्याही प्रकारचे गैरसमज होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या. करिअरच्या दृष्टीने वृश्चिक राशीच्या जातकांना हा आठवडा फारसा अनुकूल जरी नसला तरी शुक्राच्या 10व्या भावातील गोचरामुळे तुमचं सामाजिक वर्तुळ म्हणजे तुमच्याबद्दल लोकांमध्ये आकर्षण वाढणार आहे. तुम्ही लोकांमध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू ठराल. नवीन यश मिळवण्याची नवीन संधी मिळेल. वरिष्ठ व्यक्ती तुमच्यावर योग्य विश्वास टाकतील. नोकरीत किंवा व्यवसायात नवीन संधी मिळतील. जे लोक सर्जनशील क्षेत्रात कला, फॅशन, डिझायनिंग, नाट्य यात आहेत त्यांना या आठवड्यात विशेष यश, एखादा पुरस्कार मिळू शकतो. वृश्चिक राशीच्या जातकांना ह्या आठवड्यातली स्थिती संमिश्र असून एखादी जुनी गुंतवणूक ह्या आठवड्यात पुन्हा परत मिळू शकते, पण खर्चही वाढणार आहेत. शनीच्या प्रभावामुळे घर, वास्तू किंवा वाहन यासाठी आर्थिक नियोजन आवश्यक आहे. भावंडांशी आर्थिक गोष्टीवर चर्चा करताना शांतता ठेवा. या आठवड्यातील वृश्चिक राशीच्या जातकांना संधी म्हणजे इच्छा पूर्ण होण्याची वेळ. उच्च विचारसरणीमध्ये वाढ करणं आवश्यक असून नव्या गोष्टी शिकण्याची तयारी ठेवा आणि तुम्हाला आव्हान म्हणजे भावनिक असंतुलन निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. गोंधळलेली नाती नीट व्यवस्थित करा आणि घरगुती जबाबदारी स्वीकारा. वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 9, शुभ रंग आहे तांबडा, शुभवार आहे मंगळवार व शुभ दिनांक आहेत 21, 23 व 25 जुलै. वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या मंगळवारी लाल रंगाच्या कपड्यामध्ये 9 तांदूळाचे दाणे गुंडाळून एखाद्या हनुमान मंदिरात अर्पण करा व ओम क्राम क्रीम क्रोम 6
भौमाय नमः हा मंत्र रोज 21 वेळा जप करा. या उपायामुळे तुमच्या मनातील संताप, गोंधळ आणि अस्थिरता कमी होईल आणि कामात स्थैर्य आणि यशसंपादन करू शकाल. धनुराशीच्या जातकांसाठी या आठवड्यात नियोजन, स्पष्टता आणि धर्मशीलता यांचा संगम होणार असून तुमचं मूळ स्वरूप म्हणजे सुसंस्कृत दृष्टिकोन होय. उच्च तत्त्वज्ञान व मोठ्या प्रमाणावर विचार करणं हेच या आठवड्यात तुमच्या यशाचं रहस्य ठरणार आहे. बृहस्पती सप्तम भावात आहे, याचा अर्थ वैवाहिक जीवनामध्ये संवाद सुधारणार आहेत, तर व्यावसायिक भागीदारीमध्ये देखील स्पष्टता निर्माण होईल. जोडीदार किंवा बिझनेस पार्टनरसोबत खुला संवाद होणं या आठवड्यात फार आवश्यक ठरणार आहे आणि त्याचे योग्य ते लाभ देखील तुम्हाला मिळतील. शारीरिक दृष्टिकोनातून मंगळाच्या 10व्या भावातील स्थितीमुळे तुम्ही ऊर्जा अनुभवाल. व्यायाम, साहसिक काम किंवा चालण्यासारख्या सवयी या आठवड्यात वाढवणं आवश्यक आहे. मात्र सूर्य बुध अष्टम भावात असल्यामुळे शरीराच्या आतल्या अंगाशी संबंधित त्रास, विशेषतः मूत्रपिंड, पचनसंस्था आणि मानसिक थकवा याकडे दुर्लक्ष करू नका. त्याकडे योग्य ते लक्ष द्या. घरगुती आयुर्वेदिक उपचार आणि वेळेवर झोप यामुळे तुमचं आरोग्य सशक्त राहील. मानसिकदृष्ट्या अष्टम भावातील सूर्य बुध युती धनुराशीच्या जातकांचं अंतर्मन जागृत करेल. अचानक मिळणारी माहिती, स्वप्न किंवा आध्यात्मिक संकेत तुमचं लक्ष वेधून घेतील. ध्यानधारणा, जप किंवा गुरूच्या विचारांचा अभ्यास हा आठवडा तुम्हाला अत्यंत लाभाकडे नेणार आहे. खूप काही बोलण्याऐवजी ऐकण्यावर भर दिला तर मन स्थिर राहील. कौटुंबिक जीवनात विशेष आनंद राहील. विशेषतः वडीलधाऱ्यांशी संबंध सुदृढ होतील. घरात धार्मिक कार्यक्रमाची शक्यता आहे. मुलांच्या शिक्षणाशी संबंधित चर्चा होऊ शकतात. त्यासाठी तुमचा सल्ला महत्त्वाचा असेल. मात्र ज्येष्ठ मंडळींच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रेमासंबंधात थोडा गोंधळ होऊ शकतो. सप्तम भावातील गुरुमुळे संवादासाठी चांगला काळ दिला असला तरीही अष्टम भावातील ग्रहसंयोगामुळे संशय निर्माण होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. जोडीदाराबरोबर विश्वासाचा धागा मजबूत ठेवा. नव्याने सुरुवात करणाऱ्यांनी नात्याबद्दल घाई करू नका. विवाहित जोडप्यांमध्ये घरगुती खर्च किंवा सहकारी जबाबदाऱ्यांवर चर्चा होईल. करिअरच्या दृष्टीने धनुराशीच्या जातकांना हा आठवडा चमकदार ठरणार असून मंगळाच्या 10व्या भावातील स्थितीमुळे तुम्ही धाडसी काही निर्णय घेऊ शकाल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसायात लवकर निर्णय घेऊन तुम्ही स्पर्धेत आघाडीवर राहाल. नवीन प्रोजेक्ट किंवा क्लायंट मिळवण्याची शक्यता आहे. प्रवासातून फायदा मिळू शकतो. आर्थिकदृष्ट्या हा काळ धनुराशीच्या जातकांना शुभ असून शुक्र नवम भावात असल्यामुळे भाग्याची उत्तम साथ लाभेल. काही जुन्या गुंतवणुकीतून ह्या आठवड्यात लाभ मिळू शकतो. कुटुंबासाठी एखादा मोठा खर्च देखील होऊ शकतो, परंतु तो प्रतिष्ठेचा किंवा उपयोगी आवश्यक असेल. परदेशी व्यवहार किंवा ऑनलाईन गुंतवणूक करताना मात्र त्याबाबत पूर्ण माहिती घ्या. या आठवड्यातील संधी म्हणजे नेतृत्वाची क्षमता, आध्यात्मिक साक्षात्कार आणि दूरदृष्टी ठेवा. या आठवड्यात धनुराशीच्या जातकांना आव्हान म्हणजे भावनिक गोंधळ, संशय यापासून दूर राहा आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करा. धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3, शुभ रंग आहे केशरी, शुभवार आहे गुरुवार व धनुराशीसाठी या आठवड्याचे शुभ दिनांक आहेत 20, 24 व 25 जुलै. धनुराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय ओम ब्रूम बृहस्पतये नमः या बीजमंत्राचा रोज 108 वेळा जप करा आणि केशरी फुलं हळदीमध्ये बुडवून गुरुच्या फोटोला अर्पण करा. त्यानंतर एखाद्या गरजू ब्राह्मणास पिवळ्या वस्त्राचे दान करा. या उपायामुळे तुमचा गुरुग्रह तुम्हाला चांगले आशीर्वाद देईल आणि भाग्याची साथ मिळेल आणि मोठे निर्णय घेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. मकर राशीच्या जातकांना या आठवड्यात आंतरिक बळावर विश्वास ठेवणं आवश्यक आहे. स्वामी शनी वक्री अवस्थेत असून लग्नस्थ आहे. त्यामुळे संपूर्ण आठवडा म्हणजे स्वतःच्या निर्णयांची पुनर्तपासणी, आत्मनिरीक्षण किंवा चूक सुधारण्याची संधी असेल. तुमच्या प्रत्येक कृतीचं दीर्घकालीन परिणाम होणार आहेत. म्हणून उगाचच घाई गडबड न करता शांत आणि स्थिर मार्ग निवडा. शारीरिक पातळीवर तुम्हाला थोडा थकवा, पाठदुखी, गुडघेदुखी किंवा त्वचेचा कोरडेपणा ह्यासारखी लक्षणं जाणवू शकतात. वक्री शनी हा नेहमी हाडं आणि स्नायूंवर परिणाम करणारा असतो. रोज सकाळी गूळ व साजूक तुपयुक्त पाणी प्या. तेल मॉलिश आणि योग्य झोप घ्या. इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरताना काळजी घ्या. विशेषतः मोबाईल व लॅपटॉपचा अतिवापर त्याचा दुष्परिणाम डोळ्यांवर होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. मानसिकदृष्ट्या तुम्ही गंभीर, एकाग्र आणि फार विचारपूर्वक वागाल. पण शनीचा प्रभाव तुम्हाला थोडंसं अंतर्मुख देखील करेल.
कोणतीही गोष्ट तुम्ही बाह्य प्रतिक्रिया देण्याऐवजी आधी अंतर्मनातून तपासून बघाल. या काळात मौन साधना, साधे जप आणि ग्रंथवाचन लाभदायक ठरेल. बुध सूर्य युतीमुळे संवाद महत्त्वाचा ठरेल, पण संवादात कटुता येऊ देऊ नका. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात काहीशी गडबड होऊ शकते. सप्तम भावातील सूर्य बुध युतीमुळे जोडीदाराच्या मतांना सन्मान देणं आवश्यक आहे. जर तुम्ही व्यावसायिक भागीदारीमध्ये असाल तर कायदेशीर बाबतीत नीट विचार करा. काही गैरसमज दूर होण्यासाठी संवाद आवश्यक आहेत. घरातील वडीलधाऱ्यांशी मतभेद होणार नाहीत ह्याची काळजी घ्या. त्यांच्याशी संवाद साधा आणि विनम्रपणाने वागा. प्रेमसंबंध आणि स्त्रियांशी व्यवहारात गूढता, आकर्षण आणि अविश्वास यांचा मिश्र परिणाम होणार नाही याची काळजी घ्या. जर तुमचं नातं नव्याने सुरू झालेलं असेल तर अत्यंत सावधगिरी बाळगा. तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण होऊ शकतात. जुन्या नात्यांमध्ये विश्वास वाढवण्याचा प्रयत्न करा. कोणतीही गोष्ट लपवून ठेवू नका. तुमच्या जीवनामध्ये पारदर्शकता ठेवा. जिथे संदेह व संशय आहे अशा ठिकाणी जाण्यापासून स्वतःला दूर ठेवा. व्यवसाय व करिअरच्या दृष्टीने मकर राशीच्या जातकांना हा आठवडा स्थिर आहे, पण संधी मिळण्यासाठी अधिक मेहनत करावी लागणार आहे. मंगळ नवम भावात असल्यामुळे दूरगामी योजना करा. जर तुम्ही शिक्षण, न्याय, शासकीय क्षेत्र किंवा तांत्रिक व्यवसायात असाल तर तुमच्यासाठी ही उत्तम वेळ आहे. नोकरीत थोडं तणाव राहील, पण वरिष्ठ तुमचे परिश्रम ओळखतील. एखादे जुने काम पूर्ण करण्याची जबाबदारी तुम्हाला या आठवड्यात मिळू शकते. आर्थिक बाबतीत अष्टम भावातील शुक्र अचानक धनलाभ देऊ शकतो. इन्शुरन्स, वारसा किंवा जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला या आठवड्यात लाभ मिळू शकतो. मात्र खर्चही गुप्त स्वरूपात वाढणार आहेत. कोणावरही अंधविश्वास ठेवून त्याला पैसे देऊ नका. घरातील स्त्रियांसाठी विशेष खर्च ह्या आठवड्यात होऊ शकतो, तेव्हा त्याचे योग्य नियोजन करा. आवश्यक खर्च जरूर करा, अनावश्यक खर्च पुढे ढकला. ह्या आठवड्यातील मकर राशीसाठी संधी म्हणजे मानसिक परिपक्वता. गूढ गोष्टींची उकल कराल, संथ पण खात्रीशीर यश मिळेल. आणि ह्या आठवड्यात मकर राशीसाठी आव्हान म्हणजे वैयक्तिक नात्यामध्ये कटुता निर्माण होणार नाही याची काळजी घेणे, आरोग्याकडे दुर्लक्ष न करणे आणि गैरसमज निर्माण होणार नाहीत याची काळजी घेणे. मकर राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 8. शुभ रंग आहे राखाडी रंग. शुभवार आहे शनिवार. व मकर राशीसाठी या आठवड्याचे शुभ दिनांक आहेत 20, 23 व 26 जुलै. मकर राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय: येत्या शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडावर तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि ओम शम शनैश्वराय नमः या मंत्राचा 23 वेळेला जप करा. शक्य असल्यास काळे उडीद व काळी वस्तू किंवा काळे वस्त्र गरजू व्यक्तींना दान करा. या उपायामुळे शनीचा वक्री प्रभाव सौम्य होईल आणि तुम्हाला मानसिक स्थैर्य आणि व्यवसायात यश संपादन करून देईल. कुंभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात आपल्या दैनंदिन आयुष्याकडे अधिक गंभीरपणे पाहण्याची आवश्यकता असून त्यामुळे शनी वक्री अवस्थेत असून तुमच्या स्वतःच्या राशीत आहे. त्यामुळे तुमच्यावर काही प्रमाणात दबाव राहील. मात्र त्याच दबावातून तुमची वैचारिक समज, अनुभव आणि विवेचन शक्ती वाढणार आहे. सध्याचे निर्णय हे दीर्घकालीन परिणाम देणारे असून प्रत्येक गोष्टीत खोल विचार आवश्यक आहे. शारीरिक आरोग्याबाबत लक्ष देणं गरजेचं असून षष्ठ भावातील सूर्यबुध आरोग्यावर थोडासा दडपण आणू शकतात. थकवा, अपचन, श्वसनसंस्था किंवा त्वचेचे विकार या आठवड्यात डोकंवर काढू शकतात. अष्टम भावातील मंगळ जखमा, अचानक त्रास किंवा अपघाताची शक्यता आहे. छोटा अपघात होऊ शकतो, तेव्हा त्याची योग्य ती काळजी घ्या आणि त्याची तीव्रता कमी करा. वाहन चालवताना आणि उंचावर काम करताना विशेष काळजी घ्या. गूळ, पाणी आणि ताजी फळं ह्यांचा आहारात समावेश करा. मानसिक पातळीवर हा काळ थोडा दबावपूर्ण असणार आहे, पण एकाच वेळी खूप शहाणपणाने वागण्याची संधी देखील तुम्हाला या आठवड्यात मिळेल. शनीचा वक्री प्रवास म्हणजे आत्मपरीक्षण आणि जुन्या चुकांकडे पुन्हा सिंहावलोकन करण्याचा काळ आहे. ध्यानधारणा, प्राणायाम किंवा एकांतात थोडा वेळ घालवल्यास तुम्हाला शारीरिक व मानसिक आरोग्य लाभेल. तुमच्या विचारसरणीत मोठी सकारात्मक चकाकी येऊ शकते. कौटुंबिक जीवनात थोडेसे संघर्ष संभवतील. घरातील जबाबदाऱ्या वाढू शकतात. जर तुम्ही विवाहित असाल तर सप्तम भावातील शुक्रामुळे जोडीदाराशी सुसंवाद वाढेल, परंतु सासरकडील लोकांशी तुमचे नातेसंबंध या आठवड्यात बिघडू शकतात. शक्यतो वाद टाळलेले बरे. संयम ठेवा आणि त्यांचं म्हणणं ऐकून घ्या. त्यामुळे संवाद वाढेल आणि वादापासून स्वतःला दूर ठेवा आणि संबंध अधिक घट्ट होतील.
प्रेमसंबंधामध्ये सौंदर्य आणि आकर्षण यांचा प्रभाव वाढलेला राहील, पण मंगळ अष्टम भावात असल्यामुळे भावनांमध्ये गडबड होणार नाही याची योग्य ती काळजी कुंभ राशीच्या जातकांनी या आठवड्यात घेणं गरजेचं आहे. जोडीदाराशी भूतकाळाशी संबंधित गोष्टी मनात येऊ शकतात. या आठवड्यात भावनिक स्पष्टता ठेवा. जर तुम्ही नवीन नात्यात असाल तर प्रत्येक गोष्ट समजून घेऊन नातं पुढे न्यायला शिका. करिअरच्या दृष्टीने आठवडा कुंभ राशीच्या जातकांना संमिश्र असणार असून षष्ठ भावात रवी बुध असल्यामुळे ऑफिसमधील वातावरणात राजकारण, स्पर्धा, जबाबदाऱ्या आणि सूक्ष्म निरीक्षण यांचा प्रभाव राहील. एखाद्या सहकार्याशी संबंधित वाद उभा राहू शकतो. नोकरीत न्यायिक किंवा कायदेशीर स्वरूपाची कामं वाढू शकतात. व्यवसायात भागीदाराशी स्पष्टता ठेवा. आर्थिक दृष्टीने ह्या आठवड्यात विशेष खबरदारीची गरज आहे. अष्टम भावातील मंगळ अचानक खर्च करायला लावेल. तसेच गुप्त व्यवहार, पावत्या, कर, बँकिंग व्यवहार यामध्ये काही चुकीची माहिती न देता योग्य पद्धतीने सर्व गोष्टी हाताळणं आवश्यक आहे. जर एखादी मोठी गुंतवणूक करायची असेल तर हा आठवड्यात त्यासाठी योग्य नाही, तेव्हा आत्ता घाई करू नका. या आठवड्यातील कुंभ राशीच्या जातकांना संधी म्हणजे वैचारिक परिपक्वता, आत्मचिंतनातून नवीन दिशा आणि भावनिक परिपक्वता याचे लाभ तुम्हाला ह्या आठवड्यात मिळू शकतात. आणि ह्या आठवड्यातील कुंभ राशीच्या जातकांना आव्हाने म्हणजे आरोग्यविषयक बारीक सारीक त्रास होऊ शकतात. कामात वाढलेली स्पर्धेमुळे दडपण येईल आणि नात्यामध्ये गूढता निर्माण होईल. कुंभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 4, शुभ रंग आहे निळसर राखाडी, शुभवार आहे बुधवार व शुभ दिनांक आहे 21, 24 व 25 जुलै. कुंभ राशीसाठी ह्या आठवड्याचा उपाय शनिवारी काळ्या रंगाच्या पिशवीत 1 किलो काळे तीळ भरून शिवमंदिरात वाहा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा व ओम प्राम प्रीम प्रोम सहा शनैश्चराय नमः हा मंत्र रोज 23 वेळा जप करा. हा उपाय केल्यामुळे वक्री शनीचा तणाव कमी होऊन तुम्हाला शारीरिक व मानसिक गोंधळापासून मुक्त करेल. मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात भावनांचा खोल सागर निर्माण होणार आहे. तुमचा स्वामी गुरु चतुर्थ भावात असल्यामुळे तुमचे मन घराकडे ओढले जाईल. नव्या वास्तूची योजना, घरगुती प्रश्न, आईचा सल्ला किंवा अंतर्मनाचा शोध हे सर्व घटक तुमच्या जीवनात ह्या आठवड्यात ठळकपणे दिसतील. या आठवड्यात तुमचं अंतर्मन तुम्हाला स्पष्ट दिशादर्शक ठरेल. शारीरिक दृष्टिकोनातून ही वेळ चांगली असणार आहे, पण षष्ठ भावातील शुक्र तुम्हाला थोडं आरामशीर वळण घेण्यास प्रवृत्त करू शकतो, म्हणजे आळस जास्त वाढणार आहे. त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. मधुमेह, पचनसंस्था, त्वचेचे विकार किंवा सर्दी या गोष्टींवर विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. सकाळी सातूचं पिठाची लापशी, सायंकाळी फळं आणि दुपारी हलका आहार तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने ह्या आठवड्यात उपयुक्त राहील. व्यायामाची सवय सुरू असेल तर ती तशीच चालू ठेवा, त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल. मानसिक पातळीवर ह्या आठवड्यात मीन राशीच्या जातकांना खूप कल्पकता आणि अंतर्ज्ञान प्रबळ होणार आहे. पंचम भावात रवी बुधाची युती असल्यामुळे तुमचं कल्पनाशक्तीचं क्षेत्र झपाट्याने काम करेल. लेखक, संगीतकार, कलाकार, चित्रकार, वक्ते या क्षेत्रातील लोकांना ह्या आठवड्यात प्रचंड लाभदायक ठरणार आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा किंवा सर्जनशील अभ्यासात भरघोस यश मिळेल. कौटुंबिक जीवनात आईचे स्थान महत्त्वाचे ठरणार आहे. गुरुचा चतुर्थ भावात प्रभाव असल्यामुळे आईच्या आरोग्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. घरात काही बदल, रिनोव्हेशन, फर्निचर किंवा वास्तूशी संबंधित निर्णय या आठवड्यात तुम्ही घेऊ शकता. घरगुती वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा आणि काही जुन्या गोष्टी पुन्हा उफाळून वर येऊ शकतात, त्यावर सुसंवाद साधून मार्ग काढा. प्रेमसंबंधासाठी हा आठवडा मीन राशीच्या जातकांना खूप खास असणार असून पंचम भावात रवी बुध असल्यामुळे तुमचं नातं अधिक स्पष्ट होईल. जर तुम्ही नवीन नातं सुरू करत असाल तर योग्य वेळ आहे. विवाहित दाम्पत्यासाठी 7व्या भावातील मंगळ थोडासा तणाव निर्माण करू शकतो, परंतु संवाद आणि माफी म्हणजे सॉरी म्हणणं आणि समजूतदारपणाने सर्व काही ठीकठाक होईल. करिअरच्या बाबतीत हा काळ थोडा सावधगिरीचा असणार असून मंगळ सप्तम भावात असल्यामुळे व्यावसायिक भागीदारीत मतभेद निर्माण होऊ शकतात. कोणताही नवीन भागीदारीबाबत व्यवहार करताना लिखित करार व कायदेशीर सल्ला घ्या. नोकरीत प्रतिस्पर्धी वाढणार आहेत. तुमचा संयमच तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरेल.
जर तुम्ही एकटे व्यवसाय चालवत असाल तर खर्चाची काटकसर या आठवड्यात करणं गरजेचं आहे. अनावश्यक खर्च टाळा. आर्थिक पातळीवर स्थैर्य राहील, पण खर्च नियंत्रित करणं गरजेचं आहे. शुक्र षष्ठ भावात असल्यामुळे कपडे, फॅशन, आरोग्य किंवा सौंदर्यविषयक खर्च या आठवड्यात वाढू शकतात. ते आपल्या नियंत्रणात ठेवा. काही खर्च गरजेचे आहेत ते जरूर करा, त्यामुळे खर्चाची आधीच तयारी ठेवा. घरासाठी एखादी मोठी खरेदी या आठवड्यात होऊ शकते. ह्या आठवड्यात मीन राशीच्या जातकांना संधी म्हणजे कल्पनाशक्तीचा उत्कर्ष, प्रेमात स्पष्टता आणि घरगुती सौख्य मिळणार आहे. आणि मीन राशीच्या जातकांना आव्हान म्हणजे भागीदारीत मतभेद होऊ शकतात, शारीरिक आळस होऊ शकतो आणि खर्चाचा अतिरेक होऊ शकतो. तेव्हा या सगळ्या गोष्टी नियंत्रणात ठेवल्यास मीन राशीच्या जातकांना हा आठवडा यशाच्या नव्या शिखराकडे घेऊन जाईल. मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2, शुभ रंग आहे पांढरा व शुभवार आहे सोमवार. व मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ दिनांक आहे 21, 24 व 25. मीन राशीसाठी विशेष उपाय: येत्या सोमवारी सकाळी गंगाजल, दूध व केशर यांचे संमिश्र मिश्रण, त्याचा अभिषेक तुमच्या घरातील देवस्थानातील म्हणजे घरातील देवघरातील मूर्त्यांवर ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करून करा. त्यामुळे तुमचं मन स्थिर राहून ग्रहांचे नकारात्मक परिणाम कमी होऊन तुमच्या कुटुंबातील सौख्य वाढणार आहे. हे होते मेष ते मीन या 12 राशींचे दिनांक 20 ते 26 जुलै या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जे आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला मिळेल. तसेच कॉमेंट जरूर करा. गेल्या आठवड्यात मी तुम्हाला कमेंटसाठी आवाहन केलं होतं, त्यामुळे तुम्ही भरपूर कमेंट्स केल्यात. तशाच या आठवड्यात देखील तुम्ही कमेंट करा अशी अपेक्षा ठेवतो आणि येणाऱ्या आठवड्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.